नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या दिवसभराच्या बातम्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात आपण करूया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेल्या इशाऱ्याच्या बातमीनं. धर्मवीर आनंद दिघेंच्या आयुष्यात जे जे घडलंय त्याचा मीही साक्षीदार आहे, त्यावर मी योग्य वेळी बोलेन असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलाय. त्यामुळे आनंद दिघेंसंदर्भातील कोणत्या गोष्टीचे एकनाथ शिंदेंना गुपित माहीत आहे असा सवाल उपस्थित होतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आनंद दिघेंसोबत कायम सावलीसारखे असायचे. त्यामुळे आनंद दिघेंबाबत कोणती गुपितं एकनाथ शिंदेंना माहीत आहेत असा प्रश्न निर्माण झालाय. एकनाथ शिंदेंनी इशारा देताना धर्मवीर सिनेमाचा संदर्भ दिलाय. त्यामुळे कोणती घटना एकनाथ शिंदेंना माहीत आहे याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदेंना थेट इशारा देण्याची वेळ का आली असा सवालही या निमित्तानं उपस्थित झालाय. शिवसेना आणि शिंदे गटातील राजकीय संघर्षाला आता आणखीन धार आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं मुखपत्र सामनाला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर सडकून टीका केली. शिंदे समर्थकांनी विश्वासघात केल्याची टीका ठाकरे यांनी केली होती आणि त्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला हा गर्भित इशाराच दिलाय. धर्मवीरांच्या बाबतीमध्ये देखील जे जे काही झालेलं आहे, सिनेमाचं फक्त तुम्हाला उदाहरण दिलंय, पण प्रत्यक्ष जीवनामध्ये देखील ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याचाही मी साक्षीदार आहे. योग्य वेळी नक्की बोलेन. एकनाथ शिंदे यांच्या या गर्भित इशाऱ्याला शिवसेनेनं सडेतोड उत्तर दिलंय. इतकी वर्ष एकनाथ शिंदे गप्प का होते असा प्रश्न करण्यात आलाय. तर काही अशा पद्धतीची काही तुमच्याकडे असतील, जर का तुमच्याकडे कोणत्याही प्रकारच्या कुठच्याही ठोस गोष्टी असतील तर त्या तुम्ही पूर्ण भारतासमोर आणाव्या. कारण की महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये दिघे साहेबांचं एक महत्व वेगळं आहे. प्रत्येक जनसामान्यांमध्ये, प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये एक वेगळं स्थान आहे. आणि अशा व्यक्तीच्या बाबतीत जर का असं कुठचं गुपित असेल तर ते गुपित गुपित ठेवण्यापेक्षा ते लोकांसमोर यावं, जेणेकरून लोकांच्या मनामधले किंतु परंतु नसावे. त्याचा चालविता बोलविता धनी कोण आहे तेही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीकडे किती गांभीर्याने आम्ही बघावं. जे आमचे उद्धवजी म्हणा किंवा त्यांच्यावर काम करणारे लोक या सगळ्याला व्यवस्थित उत्तर देतील. आणि तुम्ही जर म्हणताय असं काही घडलंय तर तो लवकर करा स्फोट. आणि शिवसेना संपणार नाहीच हे तर दरवेळेला शिवसैनिकांनी असलेल्या ज्येष्ठ सैनिकांनी, प्रेम करणाऱ्या नागरिकांनी दाखवून दिले. शिवसेनेतील 40 आमदारांच्या बंडानंतर शिंदे गट शिवसेनेच्या टार्गेटवर आहे. शिवसेनेकडून शिंदे गटावर टीका केली जाते. तसंच शिंदे गटानं सुद्धा आता शिवसेनेवर पलटवार करायला सुरुवात केली आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या गर्भित इशाऱ्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान आनंद दिघे यांच्या मृत्यूच्या संदर्भातलं तर हे गूढ नाही ना असा प्रश्नही राजकीय वर्तुळात चर्चेला जातोय. आनंद दिघेंचा मृत्यू कसा झाला आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 19 ऑगस्ट 2001 रोजी आनंद दिघेंचा अपघात झाला. अपघातानंतर ठाण्याच्या सिंघानिया हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं. अपघातात दिघेंचा पाय फ्रॅक्चर झाला होता. 20 ऑगस्ट रोजी रविवारी त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली. सोमवारी संध्याकाळी 7:15 वाजता त्यांना पहिला हार्ट अटॅक आला. 7:25 त्यांना दुसरा मोठा हार्ट अटॅक आला. अखेर रात्री 10:30 वाजता हॉस्पिटलमध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आनंद दिघे यांच्या मृत्यूची बातमी येता शिवसैनिक आक्रमक झाले. सिंघानिया हॉस्पिटलच्या बाहेर शिवसैनिकांनी मोठा उद्रेक करत तोडफोड केली. या प्रकारानंतर पोलिसांनी 150 शिवसैनिकांवर कारवाई केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आतापर्यंत उद्धव ठाकरेंवर थेट टीका करणं टाळलं होतं. पण मालेगावातल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यातून एकनाथ शिंदेंनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. मुलाखत दिली तर भूकंप होईल असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय. उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीनंतर शिंदेंनी केलेल्या वक्तव्याला
महत्त्व प्राप्त झालंय. एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंच्या परदेश वाऱ्यांवरही त्यांनी नाव न घेता टीका केली आहे. शिवसेनेत काम करताना एक दिवसही मोकळा मिळाला नाही, पण काही लोक वर्षातून 2 ते 3 वेळा परदेश वाऱ्या करत होते असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय. काही ज्या गोष्टी माझ्या आणि त्यांच्यातल्या आहेत त्या मी आज तुम्हाला सांगणार नाही, परंतु जसं जसं समोरून बोलणं होईल तसं मग मलाही तोंड उघडावं लागेल, मलाही भूकंप करावा लागेल. मी आज पण कधी कुणाच्या वर असं खालच्या पातळीवर तुम्ही इतके वर्ष बघितलंय, मला ती बाळासाहेबांनी शिकवण दिलेली नाही. यांनाच मोठं केलंय आणि आम्ही जीवाची बाजी लावून शिवसेनेला मोठं केलंय. अशी शिवसेना मोठी झाली नाही. वयाच्या 16, 17, 18 वर्षापासून आम्ही मेहनत करतोय शिवसेना वाढीसाठी. तुम्ही आमचे आईबाप काढता. कधी आम्ही आईबापांना भेटलो, कधी आमच्या मुलाबाळांना भेटलो ते सांगा. आम्ही कधी वर्षातून 2-2, 3-3 वेळा परदेशात गेलो नाही. फक्त शिवसेना एके, शिवसेना एके, शिवसेना करत राहिलो. जालन्यातील शिवसेनेचे माजी आमदार मंत्री अर्जुन खोतकर अखेर शिंदे गटात सामील झाले. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी त्याची घोषणा केली. खरं तर दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची त्यांनी भेट घेतल्यापासून त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाविषयी चर्चा झडत होती. अखेर शनिवारी त्या चर्चेवर पडदा पडला. अर्जुन खोतकर शिंदे गटात, शिवसेनेला मोठा धक्का. शिंदे गटात इनकमिंग सुरूच. जालन्यातील शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळालाय. शिवसेनेतील बंडानंतर अर्जुन खोतकर कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत असल्याचा दावा खोतकरांकडून वारंवार केला जात होता. पण राजकारणात कधी काय होईल याचा काही नेम नाही आणि नाही म्हणता म्हणता अर्जुन खोतकर शिंदे गटात सहभागी झाले. त्यामुळे मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीने, माझ्या शिवसैनिकाच्या साक्षीने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं समर्थन करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. शिंदे गटाला पाठिंबा जाहीर करताना खोतकर भावुक झाले होते. तसंच आपण शिंदे गटात जाणार असल्याची उद्धव ठाकरेंना पूर्वकल्पना दिल्याचं अर्जुन खोतकरांनी सांगितलं. काही निर्णय करणं गरजेचे आहेत असं मी पक्षप्रमुखाकडे परवानगी मागितली आणि पक्षप्रमुखांनी मला या संदर्भाने जे काय बोलायचे ते मला बोलले. काही दिवसांपूर्वी अर्जुन खोतकरांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाविषयीची चर्चा सुरू झाली होती. जालना जिल्ह्यात अर्जुन खोतकर आणि केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी दानवेंची भेट घेतली होती आणि त्यानंतरच त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाविषयीच्या चर्चेला उधाण आलं होतं. शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर शिंदे गटानं माजी आमदारांवर लक्ष केंद्रित केलं असून अर्जुन खोतकरांना आपल्या बाजूनं वळवण्यात त्यांना यश आलंय. तर नव्या राजकीय समीकरणात खोतकरांनी शिंदे गटाची वाट धरल्यामुळे शिवसेनेला मराठवाड्यात मोठा धक्का बसलाय. न्यूज 18 लोकमत, मुंबई. शिंदे गटानं भाजपसोबत सरकार स्थापन केलं. आता एकनाथ शिंदे यांची चिन्ह मिळवण्यासाठी लढाई सुरू आहे. अशातच धुळ्यात झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचक विधान केले. शिंदे गटाकडे असलेल्या संख्याबळ बघता हा धनुष्य त्यांच्या बाजूने जाईल, तेव्हा हा धनुष्य मी त्यांना देईन असं फडणवीस म्हणाले. आमचं समर्थन धनुष्य बाणासहित शिंदे साहेबांना आहे आणि मला विश्वास आहे सर्वाधिक लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे आहेत,
सर्वाधिक पदाधिकारी त्यांच्याकडे आहेत, सर्वाधिक कार्यकर्ते त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे तुम्ही दिलेला धनुष्यबाण जसा मी त्यांच्या हातात देणार आहे, तसं सगळी सुनावणी झाल्यानंतर इलेक्शन कमिशनचा ज्यावेळी निकाल येईल, मला पूर्ण अपेक्षा आहे की इलेक्शन कमिशनच्या वतीनं त्यावेळी धनुष्यबाण त्यांच्याच हातामध्ये येईल. संजय राऊत यांच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे. संजय राऊतांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी किरीट सोमय्या यांनी वाकोला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीची पोलिसांनी दखल घेत संजय राऊतांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय. शिवसेना खासदार संजय राऊतांनी एका महिलेला शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. तर या प्रकरणात किरीट सोमय्या यांनी वाकोला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाचा पाठपुरावा करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी पोलिसांकडे केली आहे. तर दुसरीकडे तक्रारदार महिलेला सुरक्षा पुरवण्याची मागणीही त्यांनी केली आहे. फोन ठेव, फोन ठेव, का फोन ठेव. नाही असं का छानपणा करायचं नाही. फोन ठेव. हाऊ कॅन यू फॉरगेट अरे गाते मला शिकवते का तू? ऐकून घेतो म्हणून माझं तू काय समजते तुझं? मला माझ्या नादाला लागायचं नाही, तुला परत सांगतो मी. हे चेक करून ठेव. आय डोंट कॉल यू ओनली. आय एम नॉट इंटरेस्टेड इन टॉकिंग टू यू. हे रेकॉर्ड कर आणि पोलिसात घेऊन जा. तुला दादीला जा. आय एम नॉट यू ना, दॅट्स व्हाय. खोटं बोलतो. मला माझी कॉलर पकडते का? माझी कॉलर पकडे लायकी आहे का तुझी? आहे चल लायकी तुला दाखवून थांब जरा, थोडे दिवस थांब. हो मला माहिती. आय नो युअर प्लॅन. I will show your liking. You wait and watch now. I know your plan. Please go ahead. 1 मिनिट बोलतोय आणि मला लँडचे कागद ट्रान्सफर करायचे. आयदर यू ट्रान्सफर सुजित नेम और माय नेम. संजय राऊतांसंदर्भातल्या या कथित ऑडिओ क्लिपनंतर राजकीय नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात जाणून घेऊयात. कालची जी ऑडिओ सीडी असो की काही दिवसापूर्वी आलेलं धमकीचं पत्र असो, या दोन्ही मधून सपना पाटकर संबंधात बघणाऱ्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. एकामध्ये एक सिनियर राजकीय पक्षाचे नेते ज्या आई बहिणीवरून शिव्या देतात, जागा दाखवणार धमकी देतात, आणि दुसरा पत्रात बलात्कारची भाषा. आणि म्हणून मी पोलिसांना विनंती केली आहे की त्या संबंधी योग्य FIR गुन्हा दाखल करा, त्याची चौकशी करा आणि सपना पाटकरच्या सुरक्षेची व्यवस्था करणं हे आता पोलिसांचं कर्तव्य आहे. मला वाटतं ह्याच्यावर सुमोटो केस पोलिसांनी घेऊन संबंधितांना अटक करून त्यांची कारवाई केली पाहिजे. कारण अशा पद्धतीने जे काही त्या ऑडिओ क्लिपमध्ये जे ऐकायला मिळतंय, अशा पद्धतीने महिलांशी शिवीगाळ करणं, अशा पद्धतीने धमकवणं, ह्या अगर गोष्टी अगर होत असतील तर पोलिसांनी त्याची योग्य चौकशी करून, मग तो कोणी असो, चौकशी केली पाहिजे. अगर त्यांनी खरंच अशा अर्थाने अगर अशी भाषा वापरली असेल तर त्यांना अटक करायला हवी. एक सिस्टम आहे या राज्यामध्ये. कुठल्याही महिलेवर जर अन्याय होत असेल तर पोलीस यंत्रणा आहे, महिला आयोग आहे, अशा अनेक ठिकाणं आहेत. पण कुठल्याही व्यक्तीच्या, मग तो आमच्या पक्षाचा असो, विरोधातला असो, मी आजपर्यंत कधी कुणाच्याही प्रायव्हेट किंवा वैयक्तिक आयुष्यावर बोलले नाही आणि कधी बोलणारही नाही. राजकारणासाठी इतकी पातळी कधी मी त्या टीकेला जाणार नाही. पण कुठल्याही महिलेला जर आधार हवा असेल, तिच्यावर अन्याय होत असेल तर तिच्या बाजूनी मी नक्की उभे राहीन. या ऑडिओ क्लिपबाबत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी थेट संजय राऊत यांना प्रश्न विचारला. मात्र कुठलीही प्रतिक्रिया न देता राऊत थेट पत्रकार परिषदेतून निघून गेले.
यानंतर बातमी आहे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या संदर्भातली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुन्हा एकदा वादात सापडलेत. मुंबईविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे, तर सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटानं हात वर केले. पाहूया याविषयीचा स्पेशल रिपोर्ट. कभी कभी मैं यहाँ लोगों से कहता हूँ महाराष्ट्र में कि भाई महाराष्ट्र में विशेष करके मुंबई ठाणे यहाँ से गुजरातियों को निकाल दो और राजस्थानियों को निकाल दो तो तुम्हारे यहाँ कोई पैसे बचेगा ही नहीं. ये राजधानी जो है जो कहलाती है आर्थिक राजधानी कहलाएगी नहीं. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या याच वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलंय. शुक्रवारी मुंबईच्या अंधेरीतल्या एका कार्यक्रमात गुजराती आणि राजस्थानी समाजाचं कौतुक करतानाच राज्यपालांनी ते वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मात्र कोश्यारींच्या त्या वक्तव्यामुळे विरोधकांना टीका करण्याची ऐतीच संधी मिळाली आहे. राज्यपालांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा अपमान केल्याची टीका विरोधकांनी केली. आर्थिक राजधानी कहलाएगी नहीं. मला त्यांच्या खुलाशाबद्दल मी कधीच समाधान मानू शकत नाही. त्यांनी एकतर महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जे तमाम सगळे नागरिक राहतात, जे पिढ्यानपिढ्या राहत आहेत, आणि मराठी माणसाचं सुद्धा त्यांनी कौतुक केलं पाहिजे. या सगळ्यांना त्यांनी आपलंसं करून घेतलेलं आहे. एक गव्हर्नर अशी चुकीची विधानं करतायत. या राज्यात नाही देशात द्वेष कटुता पसरवत आहेत. ही राज्याचा फक्त प्रश्न नाही, देशाच्या ऐक्याचा प्रश्न आहे. त्याच्यावर ऍक्शन झालीच पाहिजे अशी माझी मागणी आहे. राज्यपालांच्या त्या वक्तव्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळेच राज्यातील सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली असून त्यांनी याविषयी हात वर केलेत. राज्यपालांचं विधान जे आहे ते वैयक्तिक त्यांचं विधान आहे, त्याच्याशी आम्ही सहमत नाही पहिली गोष्ट. आणि मुंबईच्या विकासामध्ये मराठी माणसाचं जे योगदान जे आहे हे कोणी नाकारू शकत नाही. माननीय राज्यपालजींच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. कुठेतरी एखाद्या समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर अनेक वेळा अतिशयोक्ती अलंकार हा वापरला जातो. तशाच प्रकारे माननीय राज्यपाल बोलले आहेत. राज्यपालांच्या त्या वक्तव्यावर शिवसेनेनं सडकून टीका केली आहे. तसंच राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या असून राज्यपालांकडून विविध समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप शिवसेना पक्षप्रमुखांनी केलाय. आज तर आता या 2-2.5 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये राज्यभरामध्ये महापालिकेच्या निवडणुका येणार आहेत. आणि त्याच्यामध्ये सर्व धर्मीय जे पिढ्यानपिढ्या एकत्र राहत आहेत, गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहेत, त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचं काम हे राज्यपाल पदाच्या खुर्चीवरती बसलेल्या कोश्यारी या व्यक्तीने केलेलं आहे. विरोधकांनी चहूबाजूंनी टीकेची झोड उठवल्यानंतर राज्यपालांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय. तसंच आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याची सारवासारव राज्यपालांकडून करण्यात आली आहे. मात्र राज्यपालांच्या त्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं असून राज्यपालांना टीकेचं धनी व्हावं लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यपाल आणि वाद हे नातं काही नवीन नाहीये. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी यापूर्वी देखील अशा प्रकारचे वाद ओढवून घेतल्याचं पाहायला मिळतंय. छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुलेंविषयी त्यांनी केलेल्या वक्तव्यानं वादाची याआधी सुद्धा ठिणगी पडली होती. पाहूया त्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. वादात सापडण्याची राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील ते वक्तव्यामुळे वादात सापडल्याचं पाहायला मिळतंय. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींविषयी केलेल्या वक्तव्यावरून देखील ते वादात सापडले होते. भारतीय समाजातील गुरुचं महात्म्य विशद करताना त्यांनी समर्थांच्याच कृपेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांना राज्य मिळाल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा गदारोळ झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व कमी लेखण्याचा प्रयत्न राज्यपालांनी केल्याची टीका त्यावेळी इतिहासकारांनी केली होती. हमारे राजा महाराजा चक्रवर्ती सब हुए. चाणक्य के पिता चंद्रगुप्त को कौन पूछेगा.
समर्थ के बिना कौन शिवाजी को पूछेगा? कोई शिवाजी को छोटा, चंद्रगुप्त को छोटा नहीं बता रहा। राज्यपाल कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्याची यादी इथेच संपत नाही। त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी देखील अशाच प्रकारे अत्यंत वादग्रस्त विधान केलं होतं। त्यावेळी समाजात संतापाची लाट उसळली होती। विविध सामाजिक संस्थांनी कोश्यारींच्या त्या वक्तव्यावर सडकून टीका केली होती। और तब कल्पना करो कि सावित्रीबाई की शादी 10 साल में कर दी गई और उनके पति 13 साल के थे। अब जा कल्पना करो जो लड़के लड़कियां, मुलगा मुलगी क्या करते होंगे, शादी करने के बाद क्या सोचते होंगे। कोरोना काळात पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान राज्यपालांच्या हस्ते सायकलपट्टूंचा सत्कार करण्यात आला होता। त्यावेळी फोटो काढताना राज्यपालांनी एका महिलेच्या तोंडावरचा मास्क आपल्या हातांनी खाली खेचला होता। खरं तर त्यावेळी राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला होता, त्यामुळे राज्य सरकारने प्रत्येकाला मास्क सक्तीचा नियम केला होता। राज्यपालांच्या त्या कृतीवर अनेकांनी आक्षेप नोंदवला होता। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्यपालांच्या मुंबईवरच्या वक्तव्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। मराठी माणसाला डिवचू नका, कोणीतरी सांगितलं म्हणून निवडणुकीच्या तोंडावर वातावरण गढूळ करू नका, असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय। आपण बघतोय, आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका। राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे, म्हणून आपल्या विरुद्ध बोलायला लोक कचरतात, परंतु आपल्या विधानाने महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना दुखावल्या जातात। महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच इतर राज्यातील लोक इथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना। दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का? उगीच निवडणुकीच्या तोंडावर कोणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका। तुम्ही हे का बोलताय हे न कळण्याइतके आम्ही दुधखोडे नाही। मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो। जय महाराष्ट्र। तर राज ठाकरे यांनी अतिशय तिखट शब्दामध्ये त्यांना इशारा दिलाय। दरम्यान सर्वपक्षीय नेत्यांकडून राज्यपालांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली। त्यानंतर राज्यपालांनी आपली बाजू मांडली आहे। महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाचं योगदान सर्वाधिक आहे। माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असं त्यांनी म्हटलंय। एका समाजाचं कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान होऊ शकत नसल्याचंही त्यांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटलंय। राज्यपाल काय म्हणतात बघतोय आपण। मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच, शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे। अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला। मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता। मराठी माणसानेच कष्ट करून महाराष्ट्राला उभं केलं। अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत। केवळ महाराष्ट्रात नाही तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहे। त्यामुळे मराठी माणसाचं योगदान कमी लेखण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही असंही ते म्हणतात। राज्यपाल या खुलाशामध्ये पुढे म्हणतात, समुदाय यांनी नटलेला या मराठी भूमीत प्रगतीत विकासात सगळ्यांचं योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचं योगदान अधिक आहे। राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात त्यांच्या विरोधात निषेध व्यक्त केला जातोय। चंद्रपुरात काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी त्यांच्यावर टीका केली, तर सोलापुरात कोश्यारींविरोधात साखरपेठ परिसरात आंदोलन करण्यात आलं। अकोल्यात शिवसैनिकांनी राज्यपालांविरोधात आक्रमक भूमिका घेत घोषणाबाजी केली। जळगाव आणि इंदापुरात त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतर एक गोल्डन न्यूज आहे। होय,
कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला सुवर्णपदक मिळालेलं आहे. 49 किलो वजनी गटात मीराबाई चानूनं हे सुवर्णपदक कमावलेलं आहे आणि मीराबाईनं पुन्हा एकदा संपूर्ण भारतीयांची मान ही अभिमानानं उंचावलेली आहे. 49 किलो वजनी गटामध्ये तिने सुवर्णपदकाची कमाई करत कॉमनवेल्थ गेममध्ये सुवर्णपदकाचं खातं खोललंय. मीराबाई सातत्यानं चांगली कामगिरी करते देशासाठी आणि तिने कायम देशाचं नाव अभिमानानं उंचावलेलं आहे. 49 किलो वजनी गटामध्ये मीराबाईनं आज पुन्हा एक सुवर्णपदक कमावून कॉमनवेल्थ गेममध्ये भारताचं सुवर्णपदकाचं खातं खोललं. खरं तर याआधी 2 पदकं भारताच्या नावावरती आलेली होती आणि तीही वेटलिफ्टिंगमध्येच होती. एक सिल्वर आणि एक ब्रॉन्झ आणि आता सुवर्णपदकाची कमाई मीराबाईनं केली आहे. रोहन कदम आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. रोहन, गोल्डन क्षण म्हणावा लागेल तमाम भारतीयांसाठी. मीराबाईनं आपल्या सगळ्यांना तो मिळवून दिला. पहिल्या अटेम्प्टमध्ये तिने 84 किलो वजन उचललं होतं. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये तिने 88 किलो वजन उचललं आणि हा तिने मेडल प्राप्त केला आहे. आज खरंच चांगला दिवस आहे. तिसरं मेडल आहे. गेम सुरू होऊन फक्त 2 दिवस झालेत आणि ज्या चमूकडून आपल्याला अपेक्षा होत्या वेटलिफ्टिंगच्या त्यातले प्लेयर्स खूप चांगली कामगिरी करत आहेत. आणि तू म्हणालास आता की पुन्हा एकदा तिने मेडल मिळवलं आहे. हो, आपण आठवण करून देऊया की 2018च्या तेव्हाच्या कॉमनवेल्थ गेममध्ये सुद्धा तिला गोल्ड मेडल होतं. त्यानंतर वर्ल्ड चॅम्पियन झाली. कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मिळालं. आत्ताच नुकत्याच झालेल्या मागच्या वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये सुद्धा तिला रौप्य पदक होतं आणि हाच फॉर्म तिने कंटिन्यू ठेवत आता पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. सलग दुसऱ्यांदा दुसऱ्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिने गोल्ड मेडल मिळवलं आहे. भारतासाठी आनंदाची बातमी आहे. धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि पुन्हा एकदा आपण सगळेजण तिचं मनापासून अभिनंदन करूया, तिचं कौतुक करूया. आणि केवळ आज हे पदक नाही आहे, याच्या आधीसुद्धा ह्या पदकांची लयलूट सुरूच होती आणि त्यात एका मराठी माणसाने, एका मराठी खेळाडूनं, सांगलीच्या आपल्या खेळाडूनं, अतिशय गरीब परिस्थितीतून आलेल्या खेळाडूनं आपल्या देशाचं खातं उघडलं. सांगलीच्या संकेत सरगरनं इंग्लंडमधल्या कॉमनवेल्थ गेममध्ये रौप्य पदक जिंकलं. संकेतच्या बहिणीनं खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये दैदिप्यमान कामगिरी केली. सामान्य कुटुंबातून आलेल्या संकेत आणि काजलच्या यशामागे त्यांच्या आईवडिलांचे खडतर कष्ट आहे, मेहनत आहे. चहा आणि भजीची विक्री करून मुलांची स्वप्न साकार करणाऱ्या या आईबापांची ही लेकरं आहेत. संकेतनं कॉमनवेल्थ गेम्समध्ये 248 किलो वजन उचलताच सांगलीत एकच जल्लोष झाला. संकेतनं 55 किलो गटात रौप्य पदक मिळवून दिल्यानंतर उपस्थितांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. संकेत आणि त्याची बहीण काजल या दोघांनी हालाखीच्या परिस्थितीत वेट लिफ्टिंगचे धडे गिरवले. काजलनं खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावलं होतं. काजलच्या यशाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात मध्ये घेतली. आता संकेतनं थेट इंग्लंडमध्ये यशाची पताका फडकावली आहे. मात्र हा प्रवास सोपा नव्हता. शहरातल्या लवली सर्कल भागात संकेतचे आईवडील चहा आणि भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. पहाटे 5 पासून ते रात्री 12 पर्यंत सरगर दाम्पत्य व्यवसाय आणि मुलांसाठी मेहनत करतात. त्यांच्या मेहनतीचं खऱ्या अर्थानं आज चीज झालं. पदक मिळवलं त्याबद्दल आमच्याबद्दल ते आनंदाची बातमी झाली. त्यामुळे आम्ही जे कष्ट घेतले त्या कष्टाला त्यांना ठीक आहे. विशेष म्हणजे जे नानांनी जे कष्ट घेतलं त्याला न्याय मिळाला. इथं आमचं छोटंसं हॉटेल पानपट्टी आहे. ह्या व्यवसायातनं आम्ही ही मुलं हे केल्यात कष्टातनं आणि मुलगा पण कष्टातनंच त्यांनी बी कष्टच करत होते आणि ह्यात महत्त्वाचं मेन म्हणजे सरांचं जास्त मेहनत आहे. संकेत आणि त्याची बहीण काजल या दोघांनी वेटलिफ्टिंगचं करिअर निवडलं. या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी दोघांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळेच संकेत आणि काजल यश मिळवत आहेत. संकेतच्या यशात त्याच्या प्रशिक्षकांचा सुद्धा मोठा सहभाग आहे. दादांनी कॉमनवेल्थ गेम्समध्ये सिल्वर मेडल घेतलं. 50 वर्षानंतर हे
महाराष्ट्राला मिळालेलं सिल्वर मेडल आहे. मला खूपच आनंद होत आहे आणि भावाबद्दल अभिमान सुद्धा आहे. 3 महिन्यापूर्वीच त्याला एल्बोची इंजुरी झाली होती. मला फोनवर सांगत होता की एल्बो इंजुरी झाली आहे. ते कव्हर करायचा प्रयत्न सुरू होते, फिजिओथेरपीचे पण सगळे प्रयत्न सुरू होते, पण कव्हर होत आलेलं. पण 9 कॉम्पिटिशनला त्या एल्बो इंजुरीनं परत तोंड बाहेर काढल्यामुळं त्याला सिल्वर मेडलवर समाधान मानावं लागलं. पण त्यांनी खूप टफ फाईट दिली आणि खूप स्ट्रॉंगली तो भिडला मलेशियन वेटलिफ्टर्सना आणि श्रीलंकन वेटलिफ्टर्सना. त्यासाठी त्याचं हार्दिक अभिनंदन. मूळचं आटपाडी तालुक्यातलं असलेलं सरगर कुटुंब व्यवसायाच्या निमित्तानं सांगली शहरात स्थायिक झालं. या शहरात मोठ्या हिमतीनं त्यांनी त्यांचं स्थान निर्माण केलं. महादेव आणि राजेश्री या दाम्पत्यानं कष्टानं मुलांना घडवलं आणि मुलांनी मेहनतीनं परदेशात जाऊन देशाचं नाव उज्ज्वल केलं. आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना झाले. शिंदे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर होते. संध्याकाळच्या सुमारास ते दिल्लीला रवाना झाले. दिल्ली दौऱ्यात ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचं कळतंय. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ते भाजपच्या नेत्यांशी चर्चा करण्याचीही शक्यता आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही 50 आमदारांनी सगळे अधिकार दिलेले आहेत. त्याच्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार असू दे किंवा सुप्रीम कोर्टामधली केस असू दे, या संदर्भातले सगळे जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी घ्यावेत अशा पद्धतीची आम्हीच सगळ्यांनी त्यांना विनंती केलेली असल्यामुळं आम्ही या बाबतीमध्ये विचारत नाही त्यांना की आपण कशासाठी चाललाय, काय करताय, परंतु उद्याचे सगळे संभाजीनगरचे कार्यक्रम आहेत तसे होणार. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर 5व्यांदा दिल्लीला रवाना झाले. बघूया त्यांचं हे दिल्ली दौरे. 8 जुलैला शपथविधी झाल्यानंतर पहिल्यांदा ते दिल्लीत गेले. 19 जुलैला त्यानंतर शिंदे गटात सहभागी झालेल्या खासदारांची भेट घेण्यासाठी ते दिल्लीला गेले. पुढे 22 जुलैला माजी राष्ट्रपतींच्या निरोपाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या डिनर पार्टीत ते सहभागी झाले. 24 जुलैला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या शपथविधी सोहळ्यासाठी ते उपस्थित होते आणि आज पुन्हा ते दिल्लीला गेलेत. कोरोनाच्या काळात केंद्रीय पंचायत राज खात्यानं दिलेल्या पैशांचा महाविकास आघाडी सरकारनं गैरवापर केला असा आरोप केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केला. महाविकास आघाडी सरकारनं विकास कामांमध्ये खोडा घातल्याचा आरोपही त्यांनी केला. न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांनी कपिल पाटील यांची मुलाखत घेतली तेव्हा ते बोलत होते. आम्ही डिओ लेटर राज्य सरकारला त्या काळात लिहिले होते की हे पैसे तुम्हाला असे परत घेता येत नाही, तुम्ही ते पैसे पंचायतीला दिले पाहिजेत. त्याच्यातनं काही ॲम्ब्युलन्सही खरेदी केल्या आणि त्या राज्य सरकारने त्यांच्या नावाने वाटल्या. जेव्हा मी राज्य सरकारचा रिव्ह्यू घेतला होता सह्याद्रीवर, त्यावेळाही सचिवांना सूचना दिल्या होत्या की हे पैसे ॲम्ब्युलन्ससाठी वापरलेले हे सगळे पैसे तुम्ही पंचायतींना तुम्ही दिले पाहिजेत. ते तात्काळ तुम्ही राज्य सरकारला ह्या सूचना द्या. आमच्याकडनं अशा प्रकारची मागणी आहे केंद्र सरकारची आणि ती त्यांनी आमचा मेसेज त्यांच्यापर्यंत पोचवून त्या ठिकाणी राज्य सरकारला सांगितलं, पण राज्य सरकारने त्यावेळेला काही ते पैसे परत केले नाहीत. एकनाथ शिंदे आणि भाजप सरकार एकत्र आल्यानंतर आता पुन्हा एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. भोसरी भूखंड घोटाळ्याच्या फेर चौकशीला पुन्हा कोर्टानं मान्यता दिली आहे. त्यामुळे खडसेंच्या मागे भोसरी भूखंड घोटाळ्याच्या चौकशीचा ससेमिरा लागणार आहे. भोसरी भूखंड घोटाळ्याचं भूत बाटली बाहेर. भूखंड घोटाळ्याची फेरचौकशी होणार. घोटाळ्याचं भूत पुन्हा खडसेंच्या मानगुटीवर. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. MIDCच्या भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी ACBनं क्लोजर रिपोर्ट सादर केलेला असताना आता या प्रकरणाची फेरचौकशी होणार आहे. अंजली दमानिया यांनी फेरचौकशीची केलेली मागणी मान्य झाली आहे. जी पुन्हा चौकशी व्हावी हेच आम्ही 2018 पासून म्हणतोय आणि आज जर त्यांना ते सडनली त्यांना रिअलाइज झालं असेल तर त्याचं मी स्वागत करते. भ्रष्टाचाराविरुद्धची चौकशी ही लावून धरली पाहिजे आणि जे जे गुन्हेगार आहेत ते खरंच जेलमध्ये गेले पाहिजे. या प्रकरणातली मूळ तक्रार करणाऱ्या हेमंत गावडे यांनी आपल्याला या प्रकरणातच पडायचं नाही असं स्पष्ट केलंय.
अंजली दमानिया स्वतःच या प्रकरणात अर्ज करून वादी झाल्या आहेत. सुटका झाली असं वाटत असतानाच एकनाथ खडसे यांच्या समोर पुन्हा अडचणींचा नवा डोंगर उभा राहिलाय. ज्या लाचलुचपत विभागानं देवेंद्र फडणवीसांचं सरकार असताना एकनाथ खडसेंच्या विरोधात चौकशी सुरू केली, त्याच लाचलुचपत विभागानं महाविकास आघाडीचं सरकार आल्यावरती ही चौकशी क्लोजर रिपोर्ट देऊन बंद केली. अर्थात एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेल्यावरती लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्यांना क्लीन चिट दिली. आता पुन्हा सरकार बदललं. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या या सरकारनं भूमिका बदलली आणि पुन्हा एकदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं एकनाथ खडसे यांची चौकशी करण्याची परवानगी द्यावी असा अर्ज न्यायालयात केला आहे, ज्याला मान्यता मिळाली. एकंदरीत वारंवार नाथाभाऊच्या मागे चौकशा लावणं, नाथाभाऊला नाउमेद करणं, कारण त्यांना माहिती आहे की या विभागामध्ये नाथाभाऊ एकमेव असं आहे की तो राजकीयदृष्ट्या अडचणीचा आहे. नाथाभाऊ बाजूला गेला, नाथाभाऊ कुठे तुरुंगात गेला म्हणजे यांना रान मोकळं होईल अशी त्यांची भूमिका यामागे दिसते आहे. सरकार बदललं की यंत्रणा आपल्या भूमिका कशा बदलतात हे भोसरी भूखंड चौकशीच्या निमित्तानं अधोरेखित झालंय. मुंबईहून विशाल पाटीलसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. माळीण दुर्घटनेला आज 8 वर्ष पूर्ण झाली. दुर्घटनेमुळे सतत चर्चेत राहिलेलं, राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नातून साकारलं गेलेलं आणि अल्पावधीत उभं राहिलेलं राज्यातलं पहिलं पुनर्वसन झालेलं स्मार्ट ग्राम माळीणची ही नवी ओळख. त्यामुळेच आता पुन्हा माळीण गावची चर्चा सुरू झाली, ती पर्यटकांच्या गर्दीनं. जुलै 2014 याच दिवशी पुणे जिल्ह्यातील माळीण गाव डोंगरकडा कोसळून मातीखाली दबलं गेलं. पण लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत 3 वर्षात अत्यंत वेगानं गाव पुन्हा उभारलं गेलं. आता तर 5वीच्या बालभारती पुस्तकात माळीणचा समावेश झालाय. त्या धड्यामध्ये विविध बातम्या, किती लोक त्यामध्ये मृत्यू पावली, असे ते वरून आलेलं ते मातीन ते सगळं असं होतं. बातम्या अख्ख्या सगळ्या होत्या त्या धड्यामध्ये. आजही माळीणवासीय त्या कटू आठवणी विसरले नाहीत. त्या दुर्घटनेतून वाचलेला सर्वात लहान रुद्र आता 8 वर्षाचा झालाय. रक्ताच्या नात्यांना मुकलेल्या रुद्रला ग्रामस्थांनी तब्बल 3 वर्ष ऊन, वारा आणि पावसाशी लढा दिला. आपल्या जीवलगांच्या विरहात पत्र्याच्या शेडमध्ये लोकांनी संसार थाटले. घराचं पुनर्वसन झालं, मात्र अनेकांच्या मनाचं पुनर्वसन अजूनही झालेलं नाही. गावातील शिक्षक मात्र त्यांच्या परीनं मुलांच्या मनाचं पुनर्वसन करताना दिसतायत. ह्या गावाचं तर पुनर्वसन झालेलं आहे. सरकारने अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेतलेली आहे. पण या मुलांच्या मनाचं पुनर्वसन करण्याचं काम आम्ही सर्व शिक्षक करत आहोत. माळीणवासियांच्या घराचं स्वप्न पूर्ण झालं, पण नवीन घरात येऊनही ते त्यांच्या जुन्या गावच्या आठवणी विसरले नाही. माळीणला मागील काही दिवसांपासून पर्यटकांच्या भेटी वाढल्यात, मात्र सुविधांच्या अभावाच्या तक्रारी वाढू लागल्यात. बघितलं तर स्मारक तयार झाले, पूर्ण कुटुंबांची नावं इथे दिसतात, तेव्हा स्मारक बघून चांगलं वाटलं. या ठिकाणी त्यांना महत्त्वाची पिण्याची सोय महत्त्वाची, इथं पाण्याची सोय व्हावी. त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्ही गावकऱ्यांनी मारुती मंदिर उभारले, त्या ठिकाणी मंदिराच्या पुढे आपला सभा मंडप व्हायला पाहिजे. असे छोटे मोठे या ठिकाणी काही बाकी असतील ते व्हायला पाहिजे, अशी आमची शासनाला विनंती. नवीन माळीणचं एकीकडे अप्रूप वाटत असलं तरी ग्रामस्थांच्या मनातील जुन्या आठवणी कधीही न मिटणाऱ्या. जुन्या गावठाणात स्मृतीस्थळ उभारलं गेलंय, पण इथं येणारे पर्यटक सेल्फीच्या नादात स्मृतीस्थळाचं पावित्र्य विसरताना दिसतात. त्यामुळे माळीण पर्यटन स्थळ न राहता स्मृतीस्थळ राहावं याची आठवण प्रत्येकानं ठेवायला हवी. रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, माळीण, पुणे.
कोल्हापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या गोकुळच्या दुधाला पुन्हा राजकीय उकळी फुटणार आहे। राज्यातल्या सत्तांतराचे धक्के आता गोकुळमध्ये सुद्धा जाणवणार आहेत। महाविकास आघाडीची मतं फोडून राज्यसभेत गेलेल्या धनंजय महाडिक यांनी आता गोकुळच्या संचालकांना फोडण्यासाठी फिल्डिंग लावली आहे। त्यामुळे महाडिक आणि सतेज पाटील यांच्यात पुन्हा धुमशान पाहायला मिळणार आहे। राज्यातील सत्तांतरानंतर आता कोल्हापुरात गोकुळ दूध संघात सत्तांतराचा इशारा देण्यात आलाय। अनेक वर्षांपासून महाडिक कुटुंबाच्या ताब्यात असलेला गोकुळ संघ 1.5 वर्षांपूर्वी सतेज पाटलांनी काबीज केला। पण आता राज्यसभेची खासदारकी मिळाल्यानंतर आणि राज्यात सत्तांतर झाल्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी गोकुळ दूध संघ ताब्यात घेण्याचा चंगच बांधलाय। सर्व संस्थांवर आपल्याला परिणाम झालेला दिसेल। सगळीकडे सत्तांतर आणि सगळीकडे बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो। तर राज्यसभेत दमदार एंट्री केलेल्या धनंजय महाडिकांनी विजय मिरवणुकीत ठोकलेल्या शड्डूनं आणि आता केलेल्या वक्तव्यानं गोकुळचं राजकारण तापू लागलंय। महाडिकांचं गोकुळमधलं गणित कसं असणार एक नजर टाकूयात। महाडिकांना गोकुळच्या निवडणुकीत फक्त 3 जागा मिळाल्या। शमिका महाडिक, अमरीश घाटगे आणि चेतन नरके तिघेच विजयी झाले। आता सत्तांतरानंतर आमदार प्रकाश आबिडकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, विनय कोरे हे महाडिक गटात सहभागी होण्याची शक्यता आहे। असं झालं तर संचालक सुजित मिणचेकर, आबिडकर गटाचे 2 संचालक, नरके गटाचे 2 संचालक, कोरे गटाचे 2 संचालक, PN पाटील गटाचे संचालक महाडिकांच्या हाती लागतील। या नव्या आकडेमोडीसह सतेज पाटील गटाला महाडिक शह देण्याची शक्यता आहे। मात्र सतेज पाटील गटाचे सगळेजण एकसंघ असल्याचं सांगून गोकुळच्या अध्यक्षांनी सत्तांतराची शक्यता नाकारली आहे। हे डायरेक्ट आमचा शेतकऱ्यांचे संबंध आहे सर्वांचा, त्यामुळे आम्ही सगळे आमचे लोक एकसंघ आहेत। ते काय म्हणाले ते त्यांना त्यांचं ते म्हणून द्या, परंतु सत्तांतराची अशक्य गोष्ट आहे। गोकुळच्या निमित्तानं धनंजय महाडिक यांनी राजकीय बाउन्सर टाकलाय। मात्र त्याचा परिणाम सतेज पाटलांवर होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। मराठा समाजाच्या तरुणांना दिलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अर्थात EWSच्या आरक्षणाला नकार देण्यात आलाय। मुंबई उच्च न्यायालयानं शुक्रवारी या संदर्भातलं पत्र रद्दबातल केलं। त्यामुळे मराठा समाजाचे EWSच्या संदर्भातल्या ज्या सवलती आहेत त्या कुणामुळे गेल्या यावरून राजकारण रंगताना पाहायला मिळतंय। मराठा समाजासाठी देण्यात आलेली EWS सवलत रद्द केल्यानंतरच्या या सर्व प्रतिक्रिया। मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे, त्यामुळे मराठा समाजाच्या तरुणांना महावितरणच्या भरती प्रक्रियेत तात्पुरता दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अर्थात EWS आरक्षणाचा लाभ दिला। पण मुंबई उच्च न्यायालयानं शुक्रवारी या संदर्भातील उद्योग विभागाचं पत्र रद्दबातल ठरवलं आणि या आरक्षणाला झटका दिला। यावरून मराठा समाज आक्रमक झालाय। या आमच्या 42 बांधवांनी बलिदान दिलं, या महाराष्ट्रात शांततेच्या माध्यमातून आम्ही 58 मोर्चे काढले, तरी या ठिकाणी मराठा समाजाच्या मागण्यांकडे कोणी या ठिकाणी लक्ष देत नाहीये। त्यामुळं मुख्यमंत्र्यांना आम्ही रक्ताने लिहून या ठिकाणी निवेदन देत आहोत। त्यामुळे मराठा समाजाची आता आमची मागणी अशी आहे की हे अधिसंख्य पदं निर्माण करायला पाहिजे। त्याचबरोबर आताच्या सरकारनं माननीय सर्वोच्च न्यायालयात याबाबतीत दाद मागायला पाहिजे आणि या मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळायला पाहिजे। मराठा समाजाला EWSची सवलत नाकारल्यानंतर राजकारण सुद्धा जोरात सुरू झालंय। महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा निर्णय झाल्यानं सत्ताधारी महाविकास आघाडीवर निशाणा साधतायत। पण भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मात्र नेहमीच्या शैलीत पुन्हा एकदा पवार कुटुंबियांनाच लक्ष केलंय। कायद्यामध्ये पूर्वलक्षी प्रभावानं काही देता येत नाहीये। आता पुन्हा एकदा सिद्ध झालं की काका पुतण्यांना गरीब मराठा समाजाचं काही भलं होऊ द्यायचं नाहीये।
एकंदरीतच गरीब मराठ्यांना आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या सवलती नाकारल्या गेल्यानं त्या पुन्हा लागू करण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे। राजकीय आरोप प्रत्यारोपांपेक्षा नेत्यांनी एकत्र प्रयत्न केले, सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली तरच मराठा समाजाला न्याय मिळू शकतो। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर आपण थेट जातोय रेल्वे मंत्री वैष्णव बोलतायत, आपण थेट जातोय। इकोनॉमिकली ये ज़्यादा इम्पोर्टेंट है। तो आज ही राज्यपाल का बयान था कि मुंबई ये आर्थिक राजधानी दूसरे राज्यों के लोगों से बनी है, तो उस पे बहुत ज़्यादा पॉलिटिकल, क्योंकि एक आरोप होता है बुलेट ट्रेन के बारे में कि बुलेट ट्रेन यहाँ से गुजरात जाने के लिए मुंबई को तोड़ रहे हैं महाराष्ट्र से। ऐसा नहीं है, जोड़ेगी बुलेट ट्रेन, जोड़ेगी सबको और ज़्यादा यहाँ पे इकोनॉमिक एक्टिविटी आएगी। जहाँ जहाँ दुनिया में बुलेट ट्रेन लगी है, आप जापान के एग्जाम्पल से देखो, फिर ताइवान का एग्जाम्पल देखो, फिर चाइना के कई बड़े शहरों का एग्जाम्पल देखो, जर्मनी के एग्जाम्पल्स देखो, जहाँ जहाँ हाई स्पीड ट्रेन आई है वहाँ का इकोनॉमिक डेवलपमेंट कई गुने मल्टीप्लाई होता है। इसका जो आपको इम्पैक्ट दिखेगा, वो इम्पैक्ट बहुत लंबे टाइम तक मुंबई की ग्रोथ को, बहुत लंबे टाइम तक यहाँ की इकोनॉमी को इसका बेनिफिट मिलता रहेगा। सर, अगर प्रोजेक्ट कंप्लीशन को लेकर बात करें तो कितना कुछ एक्सपेक्ट कर सकते हैं कि कब तक बुलेट ट्रेन का सपना साकार होगा? ये बहुत ही कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट है। अगर ठीक टाइम पे चालू हो गया होता तो अलग बात थी, लेकिन अभी के टाइम से इसमें एक एक स्टेप पे अपने को मेहनत करनी पड़ेगी, एक एक स्टेप पे अपने को ध्यान रखना पड़ेगा। और विशेषकर जो ये वाला पोर्शन है, दिस पोर्शन इज मोस्ट कॉम्प्लेक्स पोर्शन बिकॉज वी हैव टू डू एन अंडरग्राउंड टनल, अंडर सी टनल। यहाँ पे जो आप थोड़ी दूर वहाँ पे पेट्रोल पंप देख रहे हैं, वहाँ से शाफ्ट बनेगी एक, उस शाफ्ट के नीचे से टनल बननी चालू होएगी। तो वो टनल समुद्र के नीचे से, दरिया के नीचे से जाएगी और ठाणे से निकलेगी और उसके बाद में आगे जाएगी। तो ये सबसे डिफिकल्ट टेरेन है, सबसे डिफिकल्ट काम ये वाला है, तो इसमें टाइम लगेगा। महाविकास आघाडी सरकारमुळे कुठेतरी बुलेट ट्रेनचं कामाला, तर रेल्वे मंत्री बोलत होते। याचसोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ब्रेक नंतर मुंबई आणि परिसरातल्या महत्त्वाच्या घडामोडी घेऊन येते माझी सहकारी प्राजक्ता। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या राज्यपालांची